स्क्रीन शो होत आहे? ओके, बघा या वेबिनारला आपण थेरी पार्ट डिस्कस करत आहे एथिक्सचा. ओके, या एथिक्समध्ये पण आपण मेनली डिस्कस करत आहे सिलेबस, कारण की आपण पेपर पॅटर्न जो होता आणि मार्किंग सिस्टीमचा एक सेपरेट वेबिनार घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण पेपर पॅटर्न पण डिस्कस केला, मार्किंग सिस्टीम पण डिस्कस केली आणि एका वेबिनारमध्ये आपण केस स्टडी पण डिस्कस केली, केस स्टडी का राहते आणि त्याचं एक डेमो लेक्चर पण घेतलेलं आहे. सो याच्यामध्ये आपलं अराउंड सर्वच झालं. बट आता मी तुम्हाला एक रिव्हिजन म्हणून देतो आणि नंतर आपण सुरू करू की एथिक्सचा पेपर राहतो कसा. एथिक्सचा आधी केस स्टडी बघून घ्या. केस स्टडी राहते 6 क्वेश्चन्स राहतात. प्रत्येक क्वेश्चन 20 मार्क्ससाठी येतो आणि या क्वेश्चनला 250 वर्ड्समध्ये लिहावं लागतात. असे करून हे 120 मार्क्स भरतात आणि 6 क्वेश्चन्स कंपल्सरी असतात. म्हणजे तुमच्या एक्झाममध्ये फक्त 6 केस स्टडीज राहणार आणि जे तुम्हाला लिहिणं कंपल्सरी राहणार आहे. ठीक आहे, हा झाला केस स्टडीचा पार्ट. सेकंड पार्ट राहतो तुमचा थिअरीचा पार्ट. या थिअरीच्या पार्टला MPSCनी 6 क्वेश्चन्समध्ये डिवाईड केलेला. प्रत्येक क्वेश्चनला 2 क्वेश्चन दिलेले आहे. प्रत्येक क्वेश्चनला म्हणजे 1 नंबरच्या क्वेश्चनला A दिलेला आहे, B दिलेला आहे आणि 2 नंबरच्या क्वेश्चनला असं A-B दिलेला आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला 150 वर्ड्समध्ये लिहावं लागते आणि 10 मार्क्स दिलेले आहे. बट इथं असे जर बघितलं तर आपण हे 12च क्वेश्चन भरतात आणि 120 मार्क्स भरतील. बट आपल्याला 130 मार्क्स पाहिजे कारण की आपला पेपर 250 मार्क्स आहे. सो MPSCने काय केलेलं आहे, तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन देताना A, B आणि C दिलेलं आहे. ठीक आहे, A, B, C. म्हणजे इथं 3 क्वेश्चन दिलेले, 10, 10 आणि 10 आणि बाकीचे 5 क्वेश्चनचे 2 जर क्वेश्चन पकडले तर असे करून 100 मार्क्स भरतील आणि हे वरचे 30 मार्क्स, असे करून 130 मार्क्सचा. बट याच्यामध्ये पण MPSCने काय केलेलं आहे, जो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे त्याला सबसेट दिलेला आहे. 1, 2, 3, 4, 5 असे 5 क्वेश्चन येणार आहेत, ज्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन 30 वर्डचा लिहावा लागणार आहे तुम्हाला आणि 2 मार्क्ससाठी. आलं लक्षात, हे सर्वात महत्त्वाचं आहे इथं. किती? 2 मार्क्ससाठी. म्हणजे आपण हे ऑलरेडी लास्ट वेबिनारमध्ये बघितलं. आता जर तुम्हाला एक स्ट्रक्चर जर याचा इथं बघायचं असेल थेरी पार्ट, म्हणजे बघा तुमचं एक सेक्शन A राहते ज्याच्यामध्ये थेरी पार्ट राहतो. ओके, आणि याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन राहणार ज्याच्यामध्ये A, B, C राहणार. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन A, B आणि थर्ड क्वेश्चन A, B असं करून 6 क्वेश्चन राहते. म्हणजे किती? थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि 6. याच्यामध्ये 5 क्वेश्चन राहणार, 1, 2, 3, 4, 5 आणि बाकी याच्यामध्ये हे 10 मार्क्ससाठी, हा पण 10 मार्क्ससाठी. बट फक्त याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला लिहायला लागणार 30 वर्डसाठी, 2 मार्क्ससाठी. ठीक आहे, हेच. आणि त्याच्यानंतर एक खाली सेक्शन B राहणार, त्याच्यामध्ये केस स्टडी राहणार. किती केस स्टडी राहणार? 6. प्रत्येक केस स्टडी 20 मार्क्ससाठी. किती? 120 प्लस 130 किती झाले? 250. आता हे स्कीम बरोबर आहे का आपण चेक करून घेऊ पेपर पॅटर्ननुसार. बरोबर, इथं बघा, हा बघा जसं मी इथं सांगितलं तुम्हाला, इथं चेक करून घ्या. बघा पहिला क्वेश्चन आहे, याच्यामध्ये आला 1, 2, 3, 4, 5. बरोबर, किती मार्क्ससाठी? 10 मार्क्ससाठी. B आणि C किती मार्क्ससाठी? 10 मार्क्ससाठी. बरोबर, आता तसंच क्वेश्चन बघा 2, 3, 4 असे करून हे जे मार्क्स आहे हे किती भरतात? 130. आणि हे बघा केस स्टडीचे 120. आलं लक्षात तुमच्या? हे बघा, आता इथं थोडं वरती जर गेलं तर तुम्हाला लक्षात येणार. इथंच बघून घ्या की हे मेरिट यासाठी सांगत आहे की आपला नेक्स्ट जो सिलेबस आहे तो याच्यावरती आपण ॲनालिसिस करू. बघा सेक्शन A आणि सेक्शन B मध्ये डिवायडेड आहे. बरोबर, आता इथं बघा 30 वर्ड्स जो पहिला क्वेश्चन आहे, जो 1 नंबरचा तो 30 वर्ड्समध्ये लिहायला लागणार. जे बाकीचे त्याच्या खालचे जे 2 to 6 ते 150 वर्ड्समध्ये आणि जे केस स्टडी आहे ते तुम्हाला लिहायला लागणार 250 वर्ड्समध्ये. इथपर्यंत समजलं तुम्हाला? आता मागच्या वेबिनारमध्ये मी तुम्हाला एवढं सांगितलं की हे जे क्वेश्चन आहे हे जे 30 वर्ड्ससाठी लिहायला देणार आहे तुम्हाला MPSC. सो त्याच्यामध्ये जर तुम्ही निरखून जर बघितलं तर 30 वर्ड्समध्ये तुम्ही काय लिहू शकता, म्हणजे तुम्हाला एकदम बेसिक क्वेश्चन विचारला जाणार, बेसिक एकदम. कारण की आणि त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला लिहायला लागणार जेव्हा उत्तर लिहिणार, म्हणजे एवढ्या पुरतंच मर्यादित राहणार इथलचं 1, 2, 3, 4, 5 क्वेश्चन. आता त्याच्यानंतर आपण लास्ट वेबिनारला हे पण बघितलं की जो एक क्वेश्चन आहे तुमचा तो कंप्लीट एक क्वेश्चन तुमचा याच्यावरती राहणार आहे कोटेशन बेसवरती. सो कोटेशन बेसवरती एक क्वेश्चन गेला म्हणजे हे 2 क्वेश्चन कोटेशन बेसवरती गेले. लेट सपोज 2 सेकंड क्वेश्चन जाणार किंवा थर्ड क्वेश्चन जाणार, म्हणजे आणि कोटेशन बेसवालाही आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. आता थोडं सिलेबसकडे लक्ष द्या की दिलेलं आहे काय.
तुम्हाला एक याचं उदाहरण बघा, याचं उदाहरण घेऊन घ्या कोटेशन बेसवरती कसा जातो क्वेश्चन. बघा, हा जो कोटेशन बेसवरती क्वेश्चन आहे, हा थर्ड क्वेश्चन, हा UPSC मधला आहे. तर बघा, असं तुम्हाला कोटेशन येणार, ठीक आहे. बघा, APJ अब्दुल कलाम सरांचं कोटेशन आहे आणि याच्यावरती क्वेश्चन राहणार. किती मार्क्ससाठी? 10 मार्क्ससाठी. किती वर्षासाठी? 150 मार्क्ससाठी, बरोबर. आणि असाच क्वेश्चन तुम्हाला MPSCमध्ये कोणता पण क्वेश्चन येऊ शकते. क्वेश्चन सेकंड येऊ शकते, क्वेश्चन थर्ड येऊ शकते, पण ज्याच्यामध्ये दोन्ही क्वेश्चन कोटेशन बेस राहणार. आता कोटेशन बेस क्वेश्चन तुमच्या सिलेबसमध्ये दिलेले आहे की जे इथं म्हणजे मांडलेलं आहे, हे बघा, हे इथं दिलेलं आहे काय. आता जर आपण इथं जर चेक केलं तर इथून आपल्याला काय लक्षात येते की बघा कुठं दिलेलं आहे, हे बघा, हे कोटेशन बेस आलं लक्षात. म्हणजे आपल्याला माहीत पडलं की इथूनच आपल्याला पेपरवरूनच एक गेसवर्क आला की हे जे आहे, हे जे दिलेलं आहे हे आपलं चाललं याच्यामध्ये, आपलं म्हणजे हा सिलेबसचा पार्ट माझा इथं कंप्लीट झाला की मला माहिती आहे याच्यावरती 2 क्वेश्चन येणार. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आपला याच्यासाठी महत्त्वाचा आहे तो हा आहे, हा जो आहे हा 5. तर याच्यामध्ये काय येणार सर? कारण की येणार खूप बेसिक, लिहायचं पण खूप बेसिक आहे, बट काय येणार नेमकं. सो इथून एक आयडिया घेऊ आपण. हा क्वेश्चन पेपर चेक करा MPSCचा. याच्यामध्ये असे क्वेश्चन्स आलेले आहे ज्याच्यावरतून आपल्याला आयडिया येणार. हे बघा कसं विचारलेलं आहे. प्रॉबिलिटी इन पब्लिक लाईफ, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट काय असते, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी, डिव्होशन ऑफ ड्युटी, चॅलेंजेस ऑफ डिजिटलायझेशन. बघा बेसिक क्वेश्चन आहे, काहीतरी लिहावं लागणार, एक एक्झाम्पल द्यावं लागणार, 2 एक्झाम्पल आणि 30 वर्डसाठी. आता जर इथं जर चेक केलं आपण की मग सर त्याच्यामध्ये पण स्पेसिफिक कुठून येणार, हे बघा. सो इथून आपल्याला एक आयडिया येणार, प्रोबिलिटी इन पब्लिक लाईफ हा शेवटचा वाचा. काय म्हणतो? प्रोबिलिटी इन पब्लिक लाईफ. आता आपण सिलेबसकडे जाऊ, सिलेबसकडे बघू प्रोबिलिटी कुठं आहे. बघा प्रोबिलिटी आलं लक्षात. म्हणजे आपल्याला काय लक्षात येते बघा, हा जो क्वेश्चन हे म्हणजे इथून हा म्हणजे सिलेबसमध्ये जर बघितलं हा शेवटचा पॉईंट आहे. म्हणजे हे जे 5 क्वेश्चन आहे हे ॲक्रॉस सिलेबस येणार. म्हणजे असं नाही की हे इथं कॉन्सन्ट्रेटेड राहणार, इथं कॉन्सन्ट्रेटेड राहणार, नाही, बेसिकच येणार, बट पूर्ण सिलेबसला धरून आहे. मग काही पण विचारलं जाऊ शकते. जसं एक क्वेश्चनमध्ये युटिलायझेशन ऑफ फंड्स आलं, ठीक आहे. याच्यावरती एक क्वेश्चनला 2 मार्क्ससाठी 30 वर्ड्समध्ये आलं लक्षात. एकामध्ये फक्त जर मागच्या वर्षी जर पेपर बघितले तर एकामध्ये आलं फक्त इंटिग्रिटी म्हणजे काय, नॉन पार्टिसनशिप काय, याच्यावरती आलं. समजलं तुम्हाला? म्हणजे इथून काय लक्षात आलं तुमच्या की हा जो सेट झाला आपला क्वेश्चनचा, हा पण मला माहिती पडला की कसा येणार आहे. 1-2 उदाहरण, त्याच्यानंतर एक क्वेश्चन पण माहिती पडला आपल्याला थिंकर बेस, त्याच्यामध्ये पण आपण एक कवर करून घेतला की हा वाला. आलं लक्षात? इथपर्यंत कोणाला काही डिफिकल्टी असेल तर सांगा, मग मी पुढे जातो. म्हणजे जनरल आयडिया आपल्याला समजली की आपल्याला कुठपर्यंत काय येणार. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? इथपर्यंत काही असेल तर विचारा. सध्या मी फक्त स्कीम डिस्कस केली एक्झामची, नंतर आता आपण सिलेबस डिस्कस करू. ओके. सो सिलेबस डिस्कस करताना आता बघा इथं हे महत्त्वाचं आहे. आता इथं लक्षात आहे सिलेबस. आता आपण सिलेबसला डिस्कस करू. ऑलरेडी मी सिलेबसचा एक पॉईंट घेऊन घेतलेला आहे, मॉरल थिंकर्स वगैरे, वेस्टर्न थिंकर्स. आता आपण सिलेबसला डिस्कस करू. जो तुमचा पहिला चॅप्टर आहे तो आहे एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. काही जरी नाही समजलं तरी सिलेबस काय फक्त हे लक्षात घेऊन घ्या. आता याच्यामध्ये काय ना, या चॅप्टरमध्ये काही पॉइंटर्स आहे ते लक्षात घ्या. या चॅप्टरमध्ये तुम्हाला पहिला जो पॉइंटर आहे तो आहे एथिक्स काय आहे आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे किंवा त्याचा इसेन्स काय आहे, ठीक. जो दुसरा पॉईंट आहे तो तुमचा आहे की याचे डिटर्मिनंट्स काय आहे. त्याच्यानंतर या चॅप्टरमध्ये त्याचे डायमेन्शन्स काय आहे, ठीक आहे. आणि याच चॅप्टरमध्ये त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय. आता हा जो चॅप्टर आहे, हा जो फर्स्ट चॅप्टर आहे, हा चॅप्टर पूर्ण कोर इथिक्सला म्हणजे कोर इथिक्सचा आहे. म्हणजे इथं सर्व एथिक्सचे जे टेक्निकल गोष्टी आहेत ते लागू होतात. म्हणजे इथं की तुम्हाला एथिक्स नेमका काय हे लक्षात, म्हणजे हे अभ्यास करणं, याचा अभ्यास करणं तुम्हाला. म्हणजे इथं जनरल गोष्टी नाही एथिक्सच्या, एकदम पॉईंट टू पॉईंट गोष्टी आहे की डिटर्मिनंट्स काय आहे, डायमेन्शन्स काय, कॉन्सिक्वेन्सेस काय, इम्पॉर्टन्स काय, इसेन्स काय, म्हणजे इथं आपल्याला बाकीच्या गोष्टी लागून येत. इथं आपल्याला एथिक्स म्हणजे इथिक्सच शिकावं लागणार. हा एक पहिला चॅप्टर आहे. याच्यामध्ये दुसरा चॅप्टर आहे तुमचा, याच्यामध्ये दुसरा चॅप्टर येते तुमचा एथिक्स इन प्रायव्हेट अँड
पब्लिक रिलेशनशिप, ठीक आहे, इन पब्लिक रिलेशनशिप. आणि याच्यामध्ये थर्ड चॅप्टर येते तुमचा ह्युमन व्हॅल्यूज. आता ह्युमन व्हॅल्यूज मी तुम्हाला काय सांगितलं, हा बेसिक चॅप्टर आहे, हा पण बेसिक चॅप्टर आहे, ठीक आहे. जो पहिला चॅप्टर होता ज्याच्यामध्ये 5-6 टाईप्स होते, म्हणजे 5-6 सब टाईप्स होते, त्याच्यामध्ये तो कोर आहे, कोर एथिक्सचा. आता कसं होते खूप क्लासेसवाले इथून सुरू करतात, म्हणजे ह्युमन व्हॅल्यूज इथून सुरू करतात, आणि तो जो चॅप्टर आहे जो फर्स्ट तो ओव्हर दी कोर्स म्हणजे शिकवतात. कधी कधी काय होते तो स्टार्टिंगला शिकवतात आणि नंतर म्हणजे असे म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्येच प्रोसीड करतात. बट आता इथं बघा, इथून सर्व गोष्टी बेसिकवाला जे एथिक्सवाले जे आपण म्हणजे लिहू शकतो ते इथून सुरू होतं. तो फर्स्ट चॅप्टर जो आहे तो टेक्निकल चॅप्टर आहे. आता हा जो चॅप्टर आहे, आज जसं मी तुम्हाला सांगितलं या चॅप्टरमध्ये 3 पॉईंट जे आहे, एक आहे एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे आपला एथिक्स इन पब्लिक अँड प्रायव्हेट रिलेशनशिप, ओके, पब्लिक अँड प्रायव्हेट रिलेशनशिप, आणि थर्ड आहे ह्युमन व्हॅल्यूज. या चॅप्टरमधून तुम्हाला सांगतो नेहमी 2 ते 3 क्वेश्चन येतात. किती? सॉरी, 1 ते 2 क्वेश्चन येतात, 1 ते 2 क्वेश्चन. आता मी इथं क्वेश्चन पर्टिक्युलर का बोलत आहे, कारण की आपल्याकडे ना आज जर तुम्ही जर थोडं लक्ष देऊन जर बघितलं असणार तर आपल्याकडे होते 13 क्वेश्चन. त्याच्यामधला एक क्वेश्चन गेला माझा जो फर्स्टवाला क्वेश्चन होता, जो अक्रॉस सिलेबस येणार ABCD वाला. त्याच्यानंतर 2 क्वेश्चन माझे मॉरल थिंकर्सवाले केले कोटेशन बेस. सो माझ्याकडे राहिले किती आता इथं 10 क्वेश्चन्स, बरोबर. आता या 10 क्वेश्चन्सला मला पूर्ण सिलेबसमध्ये फिट करावं लागणार की कुठलं कुठं येतं, ठीक आहे. आता मी जसं तुम्हाला सांगितलं पहिला जो चॅप्टर आहे आता म्हणजे मला आता 10 क्वेश्चनचा स्लॉट अवेलेबल आहे माझ्याकडं. तर पहिला जो आपला हे आहे सिलेबसचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये जो टॉपिक दिलेला आहे एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, त्याच्यामध्ये 3 टॉपिक्स आहे, 1, 2, 3 जे मी तुम्हाला सांगितले. याच्यावरती 1 ते 2 क्वेश्चन येतात, ठीक आहे. आता आपण बघू असेच टॉपिक्स आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहे काय, ठीक. तर इथं बघून घ्या, बघा एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, बघा इसेन्स आहे, डिटर्मिनंट्स आहे. हे काय आहे सध्या लक्षात, म्हणजे याच्यावरती जास्त फोकस नका करू, फक्त सिलेबस माहिती पाहिजे आपल्याला. बघा ह्युमन व्हॅल्यूज, ओके, लेसन्स फ्रॉम लाईव्स अँड टीचिंग्स ऑफ द ग्रेट लीडर्स पाहून आपल्याला कोणते व्हॅल्यूज भेटतात, रिफॉर्मर्स, ठीक आहे, समाज सुधारक, ॲडमिनिस्ट्रेटर, रोल ऑफ फॅमिलीमधून काय व्हॅल्यूज भेटतात, सोसायटी, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. बघा आता हा जो चॅप्टर हा मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर ह्युमन व्हॅल्यूज. याच्यावर बघा हा शेवट, हा बघा एथिक्स इन प्रायव्हेट अँड पब्लिक रिलेशनशिप जे मी तुम्हाला बोललो, म्हणजे हा चॅप्टर झाला आपल्याला समजलं ना, सिलेबसचा पार्ट समजला ना की. आणि याच्यावरती काय मोस्टली क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे का ह्युमन व्हॅल्यूजवरतीच म्हणजे बघायला मिळणार, जरी कोरवाल्या पार्टवरून नाही आला, कारण की कोरवाला पार्ट थोडा टेक्निकल आहे, ठीक आहे. पण विचारू शकते MPSC कोरवाला पार्ट पण, असं होऊ नाही शकत. बट जर नाही जरी विचारला तरी 2 क्वेश्चन तुमची ह्युमन व्हॅल्यूजवरतीच जातात, किंवा हे एथिक्स इन प्रायव्हेट अँड पब्लिक रिलेशनशिपवरती. आता हा ह्युमन व्हॅल्यूजचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये काहीतरी 40-50 व्हॅल्यूज आहे, ते आपल्याला बघावं लागतात की काय व्हॅल्यूज आहे, त्याची इम्पॉर्टन्स काय, आणि त्याच्या अकॉर्डिंग हे लीडर्सला कोणती व्हॅल्यू जाते, रिफॉर्मर्समध्ये कोणती व्हॅल्यू सिस्टीम जाते, ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये कोणती व्हॅल्यू सिस्टीम जाते, अशा करून आपल्याला क्लासिफाय करून त्याचा आन्सर तिथं म्हणजे शिकावं लागते. नंतर तसं आन्सर बनवावं लागते एक्झाममध्ये. काही म्हणजे जास्त हार्ड चॅप्टर नाही आहे. आणि हा एथिक्स इन प्रायव्हेट अँड पब्लिक रिलेशनशिप, आता हा जो चॅप्टर आहे जेव्हा तुम्ही कंप्लीट एथिक्स शिकणार तेव्हा तुम्हाला हा पण पॉईंट येऊन जाणार, आणि जो टेक्निकल पॉईंट आहे तो टेक्निकल पॉईंट ओव्हर दी कोर्स आरामात होऊन जाते. सो पहिला जो चॅप्टर आहे इथं म्हणजे हा थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, बट थोडं फोकस राहून होऊन जाते. म्हणजे पण ह्युमन व्हॅल्यूजपासून जर सुरुवात केली तर म्हणजे आपल्याला समजणार बी गोष्टी कशा हे होतात, इव्हॉल्व होतात. तर हा एक चॅप्टर आहे, इथून 1 ते 2 क्वेश्चन येतात. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का, मग मी नंतरच्या सिलेबसला टच करतो. इथपर्यंत काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी काय केलं, माझ्याकडे जे 13 क्वेश्चन होते त्याच्यामधला 1 क्वेश्चन मी बघितला कोणता येणार, तो अक्रॉस सिलेबस येणार. 2 क्वेश्चन मला माहीत पडले कोटेशन बेस येणार. त्याच्यानंतर 1-2 क्वेश्चन मला माहिती पडले जो फर्स्ट चॅप्टरमधून येणार, ज्याच्यामध्ये पण 3 क्लासिफिकेशन आहे. एक आहे ह्युमन इंटरफेस म्हणजे एथिक्स काय, सेकंड चॅप्टर आहे आपला प्रायव्हेट आणि पब्लिक रिलेशनशिपमध्ये कसा एथिक्स होते, आणि थर्ड आहे ह्युमन व्हॅल्यूजवरती. सो याच्यामध्ये 2 क्वेश्चन आहेत. आता आपण काय करू, आता आपण बघू याचा महत्त्वाचा पार्ट. जो याचा सेकंड चॅप्टर आहे एथिक्सचा तो आहे ॲटिट्यूड, आणि याच्यानंतर येते इमोशनल इंटेलिजन्स. ओके, इमोशनल इंटेलिजन्स. ओके, या इमोशनल इंटेलिजन्समध्ये सध्या ॲटिट्यूड बघू आपण. या ॲटिट्यूडमध्ये जो सेकंड चॅप्टर आहे आपला ॲटिट्यूड, याच्यामध्ये जो पहिला पार्ट आहे तो आहे बेसिक पार्ट की ॲटिट्यूड काय आहे. त्याच्यानंतर जो सेकंड चॅप्टर आहे याच्यामध्ये
तो आहे डिफरंट टाईप्स ऑफ ॲटिट्यूड, म्हणजे डिफरंट टाईप्स ऑफ ॲटिट्यूड जे लागतात, जसं मॉरल ॲटिट्यूड आहे, पॉलिटिकल ॲटिट्यूड आहे, ब्युरोक्रॅटिक ॲटिट्यूड आहे, याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. आणि जो थर्ड चॅप्टर आहे याच्यामध्ये तो आहे सोशल इन्फ्लुएन्स अँड पर्स्युएशन. सोशल इन्फ्लुएन्स अँड पर्स्युएशन. ठीक आहे, असं करून हाही चॅप्टर 3 भागामध्ये क्लासिफाय झालेला आहे. पर्स्युएशन जसं आपला फर्स्ट चॅप्टर झाला होता तसा ॲटिट्यूड झाला. ओके, हा सेकंड चॅप्टर. आता मी थर्ड चॅप्टर घेतो डायरेक्टली, मग याचं महत्त्व सांगतो तुम्हाला. हा आहे इमोशनल इंटेलिजन्स. ओके, इमोशनल इंटेलिजन्स हा चॅप्टर जो आहे तुमचा, याच्यामध्ये कोर कॉन्सेप्ट आहे इमोशनल इंटेलिजन्सचा, आणि याचे कंपोनंट्स काय आहे, ठीक आहे, याचं अप्लिकेशन काय आहे इन ॲडमिनिस्ट्रेशन. हा ओव्हरऑल चॅप्टर आहे, याचे काही असं क्लासिफिकेशन निघत नाही, डिव्हिजन काही निघत नाही. हा एकच चॅप्टर आहे, म्हणजे एकामध्येच प्रिपेअर करावं लागतं, त्याच्यामध्ये आपल्याला कंप्लीट आयडिया मिळून जाते इमोशनल इंटेलिजन्सची. आता हे 2 चॅप्टर आहे, हे 2 तुम्हाला सांगतो, हे मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे एथिक्समध्ये, मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर. या 2 चॅप्टरवरतीच तुम्हाला सांगतो कंप्लीट एथिक्सची तुम्हाला इम्पॉर्टन्स समजणार. आणि त्याच्यानंतर याच 2 चॅप्टरवरती कमीत कमी 2 ते 3 केस स्टडी राहतात, जिथं या 2 चॅप्टरचं अप्लिकेशन आहे. म्हणजे मोस्ट ऑफ दी पॉईंट्स जर तुम्ही या चॅप्टर जर चांगले कव्हर केलं तर तुम्हाला एथिक्समध्ये पण, एथिक्स केस स्टडीमध्ये पण याचा खूप फायदा मिळते. कमीत कमी एथिक्स केस स्टडीमध्ये जे असे सब क्वेश्चन्स येतात ना, त्याच्यामध्ये 3 ते 4 क्वेश्चन तुम्ही फक्त या 2 चॅप्टरच्या बेसिसवरती लिहू शकता, आणि ते पण चांगल्या पद्धतीनं. हे 2 चॅप्टर सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात चांगले पण आहे, आणि सर्वात इझी पण चॅप्टर. आणि याच्यावरती क्वेश्चन दरवेळेस 2 ते 3 क्वेश्चन फिक्स आहे, आणि हे क्वेश्चन खूप इझी येतात, खूप इझी येतात. आता इमोशनल इंटेलिजन्स चॅप्टरमध्ये तर काही डिव्हिजन नाही. सो कंप्लीट प्रिपेअर केला तर क्वेश्चन पण कंप्लीट स्वभावाचंच येते, म्हणजे असं कंप्लीट क्वेश्चन येणार, ज्याच्यामध्ये तुम्ही फ्रॉम डेफिनेशन टू त्याचं अप्लिकेशन लिहू शकता, म्हणजे तुम्हाला रायटिंगला खूप स्कोप आहे. त्याच्यानंतर ॲटिट्यूडवाला आहे, ॲटिट्यूडमध्ये पण जो लास्ट चॅप्टर आहे त्यांचा सोशल इन्फ्लुएन्स अँड पर्स्युएशन थेरी, तर त्याच्यामध्ये पण खूप वेळा क्वेश्चन इथूनच जातो. आणि ॲटिट्यूडमध्ये पण जनरल जो क्वेश्चन आहे की व्हॉट इज ॲटिट्यूड, व्हॉट आर दी कंपोनंट्स ऑफ ॲटिट्यूड, तिथं जाते क्वेश्चन. म्हणजे 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला इव्हन मी तुम्हाला सांगतो 4पर्यंत जाऊ शकते या चॅप्टरमधून. आलं लक्षात तुमच्या, की इथून पण तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन फिक्स जाणार, आणि खूप इझी क्वेश्चन आहे. म्हणजे आता इथं बघा मी जे बोलतो ते आहे का आपल्याला इथं लागतं का, आपण हे पण चेक करू. मी याला थोडा रफ करून घेतो आधी. ठीक आहे, ओके. हे बघा ॲटिट्यूड काय म्हणते, कंटेंट, स्ट्रक्चर, फंक्शन. ओके, आणि बघा हे मोरल, पॉलिटिकल ॲटिट्यूड, याचे टाईप सांगितले मी. ब्युरोक्रॅटिक ॲटिट्यूड एक क्वेश्चन आला होता याच्यावरती. बघा हे सोशल इन्फ्लुएन्स अँड पर्स्युएशन, 3च पॉईंट आहे, 3च चॅप्टर आहे. ठीक आहे, हा झाला. त्याच्यानंतर हा बघा तुम्हाला हा चॅप्टर बघा सोशल इन्फ्लुएन्स, इमोशनल इंटेलिजन्स, याचे बघा कॉन्सेप्ट अँड दर युटिलिटीज, अप्लिकेशन इन, बस एवढाच. मी तुम्हाला सांगितलं याचे सबटाईप्स नाही निघत, तर एवढाच निघते. आलं लक्षात, म्हणजे हा एवढा निघाला, हा एवढा निघाला, झाला. आणि हा पण झाला आपला, हा पण झाला. ठीक आहे, आता आपण बघू याच्यानंतर दुसरा एक चॅप्टर, तो आहे ॲप्टिट्यूड. ओके, काय बघू, ॲप्टिट्यूड नावाचा, ॲप्टिट्यूड. ओके, या ॲप्टिट्यूडमध्ये ॲप्टिट्यूड अँड याचं पूर्ण जर बघितलं तर याचं असं ॲप्टिट्यूड अँड याचे म्हणजे एक आहे ॲप्टिट्यूड काय असते, आणि दुसरा चॅप्टर याच्यामध्ये फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस, फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. ठीक आहे, सो इथं तुम्हाला वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यूज दिलेले आहे, जे की फक्त सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये म्हणजे महत्त्वाचे असतात. तर याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यूज दिलेले आहे. इंटिग्रिटी काय असते तुमच्या सिलेबसमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्हिटी काय असते, एम्पॅथी काय असते, टॉलरन्स काय असते, असा म्हणजे एक ॲप्टिट्यूडवाला चॅप्टर, आणि हा फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. याच्यामध्ये तुमचे क्वेश्चन जातात 1 किंवा 2 क्वेश्चन. आता इथं तुम्ही बघा इथपर्यंत जसं मी तुम्हाला बोललो 3 क्वेश्चन आपले ऑलरेडी कंप्लीट होते. त्याच्यानंतर आपण 1 ते 2 क्वेश्चन फर्स्ट चॅप्टरमध्ये दिले, त्याच्यानंतर आपण 2 ते 3 क्वेश्चन आपण सेकंड आणि थर्ड चॅप्टरमध्ये दिले. म्हणजे किती झाले बघा, 3, 2 आणि समजा 2 किती झाले, 6 क्वेश्चन. आता आपले 13 क्वेश्चन आहे, तर या इथून आपले निघतात 2 क्वेश्चन. समजलं, इथून पण आपले 2 क्वेश्चन निघतात, तर किती झाले 8 क्वेश्चन. समजले इथपर्यंत, इथपर्यंत समजलं. म्हणजे कोणत्या चॅप्टरमधून निघू राहिले 2 क्वेश्चन, ॲप्टिट्यूडवाल्या चॅप्टरमधून निघू राहिले. ओके, सो आता इथं ॲप्टिट्यूडवाला चॅप्टर बघून घ्या की तसाचा दिलेला आहे का. हा बघा, हा ॲप्टिट्यूडवाला बघा, ॲप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यू.
बघा फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. याच्यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यूज दिलेले इंटिग्रिटी, इम्पार्शियलिटी, हे जे नाही नॉन पार्टिसन, हे डायरेक्ट व्हॅल्यू तुम्हाला या क्वेश्चनमध्ये पण विचारले जाणार. तो 1चा जो क्वेश्चन आहे ना ABCDE, तिथं ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय, टॉलरन्स बघा, कंपॅशन, हा पण खूप महत्त्वाचा चॅप्टर तुमच्या केस स्टडीसाठी. पूर्ण इथिक्स जे तुमचं आहे ना ते फक्त या 3 चॅप्टरवरती डिपेंड करणार, ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड आणि इमोशनल इंटेलिजन्स. बाकी हा तर कोर कॉन्सेप्ट आहे आणि हा तर ह्युमन व्हॅल्यूज जो आहे हा बी याचाच पार्ट आहे जर बघितलं तर. म्हणजे ॲक्च्युली हा याचा अप्लाइड पार्ट आहे व्हॅल्यूजचा. म्हणजे जर तुम्हाला व्हॅल्यूज आले तर हे व्हॅल्यूज इथं पण क्लासिफाय होतात की कसं क्लासिफाय करायचं. त्याच्यानंतर आता बघा लास्ट 2 चॅप्टर राहिले. तुम्ही बघा हा केस स्टडीचा जर झालाच आपला, कारण की याच्यात 6 क्वेश्चन सेपरेट येणार. म्हणजे इथपर्यंत काही टेन्शन आहे का तुम्हाला सांगा. इथपर्यंत मी तुम्हाला एक्झॅक्ट सिलेबस काय ते समजून सांगितलं. इथपर्यंत काही क्वेश्चन असेल तर सांगा. इथपर्यंत काही क्वेश्चन आहे बघा. आता आपले नेक्स्ट क्वेश्चन राहिले. नेक्स्ट क्वेश्चन राहिले आपले 4 ते 5, ओके, किंवा 6 क्वेश्चन, म्हणजे 5च क्वेश्चन राहिले समजा, 5 ते 6. सो आता आपल्याला 2 चॅप्टर्स राहिलेले आपले. आता ते 2 चॅप्टर्स कोणते आहे तुम्हाला सांगून देतो. एथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन नावाचा चॅप्टर आहे आणि लास्ट चॅप्टर आहे तुमचा प्रॉबिलिटी इन गव्हर्नन्स. ठीक आहे. आता हे चॅप्टर्समध्ये खूप चॅप्टर्स आहे, खूप. आता हे इथं डिस्कस करून काही फायदा नाही. तुम्हाला क्वेश्चन कुठून येणार, काय येणार, कारण की तुम्हाला सध्या समजणार नाही. जसं तुम्ही 1-1.5-2 महिने एथिक्स शिकणार, त्याच्यानंतर मी हा तुम्हाला किंवा 6 महिन्यांनी म्हणजे या गोष्टीवरती एक लेक्चर घेऊन हा पण चॅप्टर कंप्लीट करून देणार की नेमकं आता याच्यातून काय येणार. सो आता इथं समजून म्हणजे किती समजून सांगितलं तुम्हाला समजणार नाही. स्टील मी तुम्हाला दाखवून देतो, इकडं त्याच्यावरती लक्ष द्या आणि तुम्हाला समजून येणार की किती क्वेश्चन याच्यामधून पण येतात. सो बघा हा येतो. बघा आता किती मोठा चॅप्टर आहे. ॲक्च्युली मोठा चॅप्टर नाही आहे, कारण की क्वेश्चन तर ऑलरेडी इथं 6 क्वेश्चन गेले ना आपले. याच्यातून किती जरी आले तर कायच येणार आणि 1-2 क्वेश्चन तर आपण क्लिअर करू शकतो तसे पण. सो बघा युटिलायझेशन ऑफ फंड्स हा लास्ट चॅप्टर बघा. प्रॉफिट करून हा खूप इम्पॉर्टंट बघा. सिटीजन चार्टरबद्दल बोललो तुम्ही, GS2चा टॉपिक आहे तो इथं पण आलेला आहे, जो मी ऑलरेडी आपल्या याच्यावरती पण बघा. राईट टू इन्फॉर्मेशन असे चॅप्टर्स आहेत. कोड ऑफ इथिक्स, कोड ऑफ कंडक्ट काय आहे, ठीक आहे, चॅलेंजेस ऑफ करप्शन काय आहे. सो हे जे चॅप्टर आहे वर्क कल्चर, क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी, हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. याच्यावरती तुम्हाला सांगतो, याच्यावरती पण तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन मिळते आणि याच्यावरती पण तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन मिळते. म्हणजे 4 ते 5 क्वेश्चन इथं गेले तुमचे. सो अराउंड असं जर बघितलं तर तुमचा जो 13 क्वेश्चनचा जो आहे तो सिलेबसच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला फुलफिल करून दिलं की कुठं काय क्वेश्चन येणार. सो आता याचं काही टेन्शन घेऊ नका. शेवटच्या 2 चॅप्टरचं हे मोठे चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये हे शेवटचे 2 चॅप्टर हे चॅप्टर केल्यानंतरच करता येतात आणि तसं पण सेपरेट पण होतात. बट बेटर आहे की एथिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने याचा अभ्यास करा. म्हणून त्याच्यासाठी आपण आधीचे जे 3-4 चॅप्टर आहेत ते करतो आणि नंतर शेवटी आणि याच्यामधून पण केस स्टडीचं थोडंसं आपल्याला लक्षात येते. सो आता आपण काय करू, थोडे क्वेश्चन्स बघू जे लास्ट इयर टॉपिक वाईज आलेले आहे, जेणेकरून तुम्हाला एक मोठी आयडिया पण मिळून जाणार की कसे क्वेश्चन्स येतात. ठीक आहे. सो बघा आता बघा एथिक्स हे बघा. तुम्ही फक्त मार्क करत झाला की मी बघा हा जो चॅप्टर पाहिला ह्युमन इंटरफेस, डायमेन्शन ऑफ द एथिक्स घेतला आपण ना, पब्लिक प्रायव्हेट रिलेशनशिप, तर याच्यावरती बघा इथिकल व्हॅल्यूजवरती क्वेश्चन आला. मी जे म्हणतो ते फक्त नोट करत चला. बघा त्याच्यानंतर बघा सोशल अँड बघा हाही व्हॅल्यूजवरती क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता हा जो एन्व्हायरमेंटल इथिक्स आहे ना, हा त्याचा मी तुम्हाला डायमेन्शन ऑफ इथिक्स त्याच्यावरती क्वेश्चन चालला. आता बघा याच्यावरती बघा हा व्हॅल्यूज आलं. व्हॅल्यूजवरती मी तुम्हाला सांगितलं व्हॅल्यूज अँड इथिक्स काय आहे. ठीक आहे. बघा हा पण व्हॅल्यूजचा क्वेश्चन आहे, समजलं, व्हॅल्यूजचा क्वेश्चन. आता ह्युमन बघा इमोशनल इंटेलिजन्सवरती बघा डायरेक्ट क्वेश्चन जाते. व्हॉट आर द मेन कंपोनंट्स ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. ठीक आहे, झालं, इझी क्वेश्चन होता. इमोशनल इंटेलिजन्स बघा आलं. इमोशनल हा पण म्हणजे अप्लाइड क्वेश्चन इमोशनल इंटेलिजन्सचा. डायरेक्ट क्वेश्चन बघा इमोशनल इंटेलिजन्स आला. बघा निगेटिव्ह इमोशनल इंटेलिजन्स आला. बघा इमोशनल इंटेलिजन्स इथं पण समजलं ना मी काय म्हणलं. तर बघा किती क्वेश्चन आले 2013मध्ये. आता बघा हे बघा हे मॉरल थिंकर्स आणि ग्रेट लीडर्सवरती. याच्यामध्ये पण एक लक्षात घ्या की तुम्हाला मेनली क्वेश्चन महात्मा गांधी हा ऑर्डर लिहून घ्या. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि अब्राहम लिंकन याच्यावरतीच UPSCने पण खूप मोठे क्वेश्चन विचारलेले. सो तुम्हाला पण एक रिपीटेड क्वेश्चन्स मिळणार. फक्त सर्व क्वेश्चन्स करून जा. बघा APJ अब्दुल कलाम, दलाई लामा, स्वामी विवेकानंद, दलाई लामा. ठीक आहे. हे असे क्वेश्चन तुम्हाला लक्षात येणार की कसे क्वेश्चन विचारलं. बघा महात्मा गांधी आलं लक्षात. सो हे रिपीटेडच क्वेश्चन येणार तुम्हाला याच्यामध्ये. जर तुम्ही हे पण क्वेश्चन केले तर याच्यामध्ये आता एक अजून बघून घ्या. याच्यामध्ये बघा हे महात्मा गांधी, पुन्हा आलं महात्मा गांधी.
आलं लक्षात तुमच्या? हे बघा अब्राहम लिंकन, हे बघा महात्मा गांधी, आलं लक्षात? सो त्याच्यानंतर बघा ॲटिट्यूडवाला बघा ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड काय आहे, ठीक आहे. बघा क्वेश्चन कसे आलं, ॲटिट्यूडचं इम्पॉर्टन्स काय, आलं लक्षात तुमच्या? मी जसं तुम्हाला सांगितलं की याचं केस स्टडीवरती पण येते, केस स्टडीमध्ये पण खूप अप्लिकेशन. बघा केस स्टडी 2021मध्ये आले, 2021. आता बघा रोल ऑफ फॅमिली फर्स्ट चॅप्टरमधून, रोल ऑफ फॅमिली काय आहे, त्याचा म्हणजे व्हॅल्यू बेस सिस्टम. बघा हे बघा हे क्वेश्चन रोल ऑफ फॅमिलीमधून. बघा सोशल व्हॅल्यूज रोल ऑफ फॅमिलीमधून, इकॉनॉमिक व्हॅल्यूज, ठीक आहे. सो तुम्ही चेक करत चला. सो असेच क्वेश्चन आहे तुम्हाला दिलेले. सिव्हिल सर्व्हिसेस, हे बघा ॲप्टिट्यूडवरती क्वेश्चन कसे आलेले आहे. सो तुम्हाला इंटिग्रिटी, बघा इंटिग्रिटीवरती डायरेक्ट क्वेश्चन, जसं मी तुम्हाला सांगितलं इंटिग्रिटी. सो असे क्वेश्चन जर बघितले तुम्हाला, बघा नॉन पार्टिसनशिप, बघा इथं दिलेलं आहे नॉन पार्टिसनशिप तुमच्या, हे बघा हे नॉन पार्टिसनशिप आला क्वेश्चन. सो बघा पब्लिक सर्वंट, ठीक आहे. कुठं मग क्वेश्चन बघा बेसिक व्हॅल्यूज, युनिव्हर्सल व्हॅल्यूज, हा फर्स्ट चॅप्टरमधून पण इथं म्हणजे फर्स्ट चॅप्टरचं क्वेश्चन आहे, इथं पण होऊन जाते कवर, ठीक आहे. आलं लक्षात तुमच्या? बघा इंटिग्रिटीवरती क्वेश्चन केल्यावरती. सो असं करून आता बघा लास्टचे जे क्वेश्चन ते तुम्हाला दाखवून काही फायदा नाही, कारण की तुम्हाला तो सिलेबस समजणार नाही. सो इथपर्यंत आपण बघितलं याच्यामध्ये सर्व. सो इथपर्यंत काही डाऊट असेल तर सांगा, कारण की इथं आपण माझं पर्पज होता सिलेबस समजायला पाहिजे आणि त्याच्या अकॉर्डिंग जे क्वेश्चन दिलेले आहे, क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन जे 13 येणार आहे ते पण समजायला पाहिजे कुठं जातो. सो इथं आपण ऑलरेडी बघितलं की आपण लेक्चरच्या आधी 10 क्वेश्चन्सवरतीच होतो आणि या 10 क्वेश्चन्सला आपण जे चॅप्टर्स दिलेले आहे, पहिला चॅप्टर जो होता त्याच्यामध्ये आपण 2 क्वेश्चन टाकले, जो 2 चॅप्टर घेतले त्याच्यामध्ये 4 क्वेश्चन टाकले, जो त्याच्यानंतर ॲप्टिट्यूड घेतला त्याच्यामध्ये 2 क्वेश्न टाकले. सो असे करून आपण टाकले आणि त्याच्यानंतर जे शेवटचे चॅप्टर्स त्याच्यामध्ये 3 ते 4 क्वेश्चन टाकले. सो असे करून याचं क्लासिफिकेशन होणार. सो महत्त्वाचं हे होतं. आता याच्या पुढे काही राहिलं असेल तर सांगा मला.